नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात 9 ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला। मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। नांदेड येथे होणाऱ्या महामोर्चासाठी गावोगावी जनजागृती करून मोठ्या संख्येने समाज बांधवांना सहभागी करण्याबाबत नियोजन करण्यात आले। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर भीमराव धनजकर होते, तर प्राध्यापक राजू सोनसळे, इंजिनियर अशोक गायकवाड, राहुल चिखलीकर, कुलदीप राक्षसमारे, अतिश ढगे, केशव कांबळे, संकेत सोनकांबळे तसेच रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे यांनी मार्गदर्शन करत आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी समाजाने एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले। ही बैठक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे आणि भीमशक्ती तालुकाध्यक्ष आकाश कांबळे बेळीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। बैठकीला गंगाधर सोंडारे, राजेंद्र वाघमारे, अविनाश कांबळे, तुकाराम गायकवाड, पवन कांबळे येवतीकर, जयभीम सोनकांबळे, विजय लोहबंदे, डॉक्टर राहुल सोनकांबळे, आशिष भारदे, सिद्धार्थ कांबळे बेळीकर, अण्णासाहेब जाहिरे, गजानन जमदाडे, रणजित जामखेडकर यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते। बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी केले। नांदेड शहरामध्ये 9 ऑगस्ट 2026 रोजी अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने संयोजन समितीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये बैठकांचं सत्र चालू आहे। आज देगलूर या ठिकाणी एक पहिल्या सत्रामध्ये बैठक झाली आणि दुसऱ्या सत्रामध्ये मुखेड या ठिकाणी बैठक झालेली आहे। मुखेडची बैठक ही अतिशय वादळी बैठक झाली। अनेक शेकडो कार्यकर्ते, विविध पक्ष आणि संघटनांचे जे परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते ते या बैठकीला उपस्थित होते आणि मुखेडमधून 10,000पेक्षा अधिक जनसमूह या 9 ऑगस्टच्या मोर्चाला येईल अशी ग्वाही या ठिकाणी या बैठकीमध्ये या स्थानिक जे पदाधिकारी आहेत किंवा आमच्या समितीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेली आहेत आणि भव्य मोर्चा होईल। नांदेड शहरामध्ये एक साधारणपणे 5 लाखांचं आमचं नियोजन आहे। 5 लाख लोक या मोर्चाला येतील अशी आमचा या ठिकाणी मानस आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो असंवैधानिक निर्णय आहे त्याची आम्ही असहमती दर्शवतो आणि या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातून असे मराठवाड्यातून अनेक लोक, लाखो लोक, 5 लाखाच्या वर लोक येतील अशी आम्हाला आशा आहे। 9 ऑगस्टचा जो महामोर्चा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 तालुके पिंजून काढलेले आहेत। आमची एक टीम किनवट आणि माहूर ह्या इथे सुद्धा गेलेल्या, गोकुंदा, किनवट, माहूर, बोधन या त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील जनजागृती आणि याच्या विरोधामध्ये जन उठाव करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रबोधन करत आहोत आणि येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असा महामोर्चा नांदेड शहरात। एकंदरीत आपली मागणी काय असणार आहे मोर्चामध्ये? आमची प्रमुख मागणी हेच आहे की जो बदर समितीचा जो अहवाल आहे प्रथमतः तो सार्वजनिक करावा आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट महाराष्ट्र शासन रचत आहे तो घाट त्यांनी बंद करावा आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं कुठलाच निर्णय शासनाने घेऊ नये ही आमची प्रमुख मागणी। या ठिकाणी उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्व आंबेडकरी प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि येणाऱ्या 9 ऑगस्ट नांदेड या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चासाठी रिपब्लिकन सेनेचे सरचिटणीस आनंदरावसाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर हे सुद्धा या मोर्चासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर माजी मंत्री राजकुमारजी बडोले साहेब हे सुद्धा या मोर्चासाठी मोर्चा प्रसंगी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे बबनरावजी घोलप साहेब, अध्यक्ष चर्मकार महासंघ तथा माजी मंत्री हे सुद्धा या मोर्चा प्रसंगी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर ॲडव्होकेट सुरेश माने, संविधान तंत्र हे सुद्धा या मोर्चा प्रसंगी उपस्थित राहणार आहेत। मी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी मुखेड आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना, सर्व आंबेडकरी प्रेमींना आवाहन करतो की मुखेड तालुक्यामधून येणाऱ्या 9 ऑगस्टला नांदेड या ठिकाणी भव्य मोर्चामध्ये एक 10,000च्या
संख्येनं नांदेड या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. म्हणून या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो, इथं थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड.